परित्यक्ता तलाक पीडित विधवा यांच्यावर संशोधन करणारा, त्यांच्या बाबतीत ज्या काही वेगवेगळ्या शासकीय योजना आहेत त्यांच्या बाबतीमध्ये वेगवेगळे विभाग बनवा आणि कामाची वाटणी त्या कामावर आधारलेल्या, त्या कामाची नेमकेपणाने माहिती असणारा, त्यातला तज्ञ असणारा कार्यकर्त्यांच्यावर जबाबदारी टाका. शिकलगार समाजाचा कार्यकर्ता म्हणजे काय? कार्यकर्ता शिकलगार समाजाचा मी आहे म्हणजे काय? कार्यकर्त्याला कार्यकर्ता म्हणून काय काय माहित असलं पाहिजे. मी स्पष्टपणे बोलतो, या ठिकाणी मला बघायला मिळालं, तोंडात साखर, डोक्यावर बर्फ आणि पायात भिंगरी असणारा कार्यकर्ता म्हणजे शिकलगार समाजाचा कार्यकर्ता. कर्तृत्व, नेतृत्व, वक्तृत्व आणि श्रेष्ठत्व हे सगळं बोलायला बरं वाटतं. ऐसा होना चाहिए, वैसा होना चाहिए, ऐसा करने होणे, उसके सिवाय वैसा होणे नाही, असं बोलणाऱ्यांची संख्या भरपूर. पण नेमकेपणाने काय केलं पाहिजे ह्याचा नेमकेपणाने आढावा तयार करणारी मंडळी आपल्यात तयार आहेत, पण त्यांना संधी देण्याचा प्रयत्न करा. मी बोलत असताना कायम सांगत असतो, सेवा करते पण बना. सेवा करते म्हणजे कौन अपने में निराधार है, परित्यक्ता है, तलाक पीड़ित है, उनको शासन के कौन सी योजना है, उसके कौन से कागज पत्र लगते हैं, वो सब गोला करके देने का भी काम करो, उनकी सेवा भी करो. सेवा करता करता मी दोन गोष्टी सांगणार आहे. लोकांचा सहभाग आणि लोकांचाच पुढाकार असणारी चळवळ उभी राहायला लागलेली आहे शिकलगार समाजाची. याचा अर्थ काय? लोकांचा सहभाग आणि लोकांचा पुढाकार म्हणजे सेवा करता करता लोकांच्या मध्ये अधिकाराची जाणीव निर्माण करा. म्हणजे काय? अधिकाराची जाणीव म्हणजे मराठीमध्ये बऱ्याचशा गाड्यांच्यावर लिहिलेलं असतं, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तूच आहे म्हणजे आपलं म्हणणं असं आहे की तुमचे प्रश्न सोडवायला तुम्ही सिद्ध व्हायला पाहिजे. ज्ञानानं आणि माहितीनं सुद्धा स्वतःच्या पायावर उभारलं पाहिजे. शिकलगार समाज संघटना फक्त दिशादर्शक आणि मार्गदर्शक म्हणून काम करणार. पोटात दुखा लागले माझा आणि ववा खाव तू म्हणून चालेल का? माझ्या पोटात दुखते म्हटल्यानंतर मीच ओवा खाल्ला पाहिजे की नाही? आपणाला नेमकेपणानं शिकलगार समाजाच्या समस्या एकत्रित केल्या पाहिजेत. आमच्या समाजाची शैक्षणिक परिस्थिती काय आहे? किती मुलींचं प्रमाण शिक्षणामध्ये आहे, किती मुलांचं प्रमाण शिक्षणामध्ये आहे? राजेंद्र न्यायमूर्ती सच्चरांचा अहवाल वाचला तर धक्का बसेल. राजेंद्र सच्चरांचा जो अहवाल आलेला आहे, मुस्लिम समाजाची आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक प्रगती आणि नेमकी अवस्था अतिशय धक्कादायक आहे. आज आमच्या समाजातल्या लोकांच्या बाबतीमध्ये मी धाडसानं बोलणार आहे. माझं मत मांडणार आहे बरं का. कुणाला चांगलं वाटतंय वाईट वाटतंय हे देणे घेणे कधी विचार केलाच नाही. मी ठामपणे म्हणणारा माणूस आहे. आमच्यामध्ये आता बोलत असताना सांगितलं की युवकांना साथ दिली पाहिजे. नौशाद भाई, तुमच्या ह्या वाक्याचं मी समर्थन करतो, अभिनंदन करतो. जसं आमच्यातले शिकले सवरलेले ब्राह्मण बनले, वो गली में शिकलगार की गली में जाऊ नको महाराजा का नाही. अभी आपले में काही शिकलगार लोक आहे, उनको काही नाम रख के क्या फायदा? असं कोण म्हणतोय? आपल्यातला शिकला सवरलेला कोण माणूस? शहाणा माणूस म्हणू. परंतु तू शिकलास, तुझ्या पोरग्याला प्राध्यापक, डॉक्टर, वकील बनवलास, पण माझ्या वस्तीला बनवण्याचा प्रयत्न, माझ्या वस्तीला बदलवण्याचा प्रयत्न का करत नाहीस? ही सामाजिक जाणीव, ही सामाजिक प्रेरणा, ही सामाजिक चेतना, ही सामाजिक शक्ती त्या माणसांच्या मध्ये निर्माण करण्यासाठी अभ्यास शिबिराची गरज आहे. अभ्यास शिबिर धाडसानं बोलतोय. का बोलतो धाडसानं? म्हणजे आत्ताच बदललेल्या वातावरणापर्यंत यायचं म्हटलं की वेळ बराच जाणार आहे. कारण मला आमच्या सोबत आलेल्या आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की बरेचसे लोक जमे देणे आणि
थोडी थोडक्यात घ्यायला हरकत नाही, परंतु बदललेल्या परिस्थितीचं विश्लेषण करून नेमका माझा समाज ह्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये कुठं हे शोधण्याचा प्रयत्न मी कसा करणार की नाही. मी 3 वाक्य वापरलं. आत्ताची स्थिती काय, गती काय आणि प्रगती काय, या 3 गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी एक कमिटी तयार करा आणि नेमकेपणाने किमान 1 वर्षाचा फ्युचर प्लॅन बनवा. ह्या 1 वर्षामध्ये माझ्या शिकलगार समाजातल्या कुठल्याही निराधार, परित्यक्ता, तलाक पीडित महिला ही वंचित राहणार नाही. त्याला सगळ्या शासकीय योजनांचा मी लाभ मिळवून देण्यासाठी 1 वर्षभरामध्ये प्रयत्न करेन. ह्यासाठी मी सर्वेक्षण करीन, भागाभागातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आदेश देईन की तुमच्या भागामध्ये कोण तलाक पीडित आहे, परित्यक्त आहे, विधवा आहे, निराधार आहे, त्या आमच्या बहिणींना, आया बहिणींची नावं आम्हाला कळवा. 1 वर्षाचं प्लॅनिंग. कितने लोग बेरोजगार है हमारे में, पढ़े लिखे वाले, त्यांचं सर्वेक्षण करा. मौलाना आजाद का कर्जा काट के दो, बात खत्म हुई. मैंने मौलाना आजाद के हजारों कर्जा काट के दिए, पण एक बार मैं जाके देखे तो काय क्यों असते, क्या करा, पहिला कर्जा फेडने का या कहीं कर्ज का उपयोग कर देखो, और दूसरा क्या करा, दूसरा छोरे के नाम पर करा, और छोरे की शादी उसमें करके छोड़े देखो. क्या करने को हो, आईली पाला तो जाने को नको क्या. आता मला का त्याचा दोष नाही, दोष आहे तो माझ्यासारख्या माणसांचा. समाजाला दोष द्यायचा नाही, समाजाला दिशा देण्याचा प्रयत्न मी किती प्रामाणिकपणे केला. आमच्या शिकलगार समाजाला पटवून देण्याची क्षमता असणारे किती मी वक्ते, किती मी कार्यकर्ते, किती मी प्रशिक्षक, किती मी शिक्षक घडवले. फक्त कार्यकर्ते असून चालणार नाही, चांगले प्रचारक किती बनवले. ह्या 1 वर्षभरामध्ये मला विचार केला पाहिजे. या 1 वर्षामध्ये किती युवकांच्या वेगवेगळ्या योजनांचा फायदा मिळवून दिला. प्रचंड योजना शासनाच्या. त्या योजनांच्यावर आम्ही, आमचे प्रशांत असू दे, आमच्या बाकीच्या महिला या ठिकाणी, त्या योजनांच्यावर ते फक्त योजना पोहोचवण्याचं काम करतात, अशातला भाग नाही. मी 1 वाक्य वापरलं. सेवा करते बनणार की अधिकाराची जाणीव देणारे बनणार. वाक्य जरा कठीण वाटतंय, दुधा तुपातलं वाटतंय, पण पहिल्यांदा मी सांगितलं, सेवा करता करता सहानुभूती मिळते आणि सहानुभूती मिळवता त्या भावांच्या मध्ये आणि बहिणींच्या मध्ये आपणाला अधिकाराची जाणीव तयार करून द्या. आज मी आहे, उद्या मी नसणार आहे, तुला हा विचाराचा गाडा. आमच्या हाणी बहिणी सांगितलं, अरे धार आमची लावली पिढ्यानपिढ्या, आमच्या धारीचा वापर आम्हाला करता आला का. आम्ही फक्त धार लावण्याचं काम केलं, त्या धारीचा वापर कोणी करून घेतला. ज्यांनी इतिहास घडवला नाही त्यांनी इतिहास लिहिलेला आहे. ज्यांनी इतिहास घडवला नाही त्यांनी इतिहास लिहिलेला आहे. खरा इतिहास सुद्धा अय्यूब शिकलगारांच्या माध्यमातून तुमच्या समोर यायला लागलेला आहे. ही अभिनंदनाची गोष्ट आहे. मला एवढं सांगायचं आहे की भविष्य काळामध्ये आपणाला नेमकेपणाने कार्य काय करायचंय. वर्षातनं एकदा जमता भविष्य काळामध्ये तुमच्यातले काही शहाणी सुरती माणसं, शिकलेली माणसं किमान 3 महिन्यात एकत्रित जमा आणि या 3 महिन्यामध्ये तुम्ही नियोजन करा. आणि या 3 महिन्याच्या प्रत्येक कार्यक्रमाला मी माझ्या स्वखर्चानं दिशा देण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी निश्चित येण्याचं मी आश्वासन देतो, प्रतिज्ञा घेतो. मी एक समाधान वाटलं, एका आमच्या महिला भगिनींनी या ठिकाणी मांडलं की एक कौटुंबिक समस्या निर्माण होते. कौटुंबिक समस्या म्हणजे काय, उन्हें उसकी छोरी को कब छोड़ते देखते, मेरी छोरी उसे देने की वास्ते मैं बाट दिखने की देखो तो उसका वाटोला होने की बाट. ही मानसिकता बदलली पाहिजे. आपणाला माझ्या कुटुंबाचा जसा विकास व्हायला पाहिजे असा विचार करतो. अरे इस्लाम हे सांगतोय, मी जेवत असताना इकडची 4 घरं आणि इकडची 4 घरं कोण उपाशी का बघा, त्याशिवाय जेवण करू नका. एवढा क्रांतिकारी विचाराचा इस्लाम धर्म आहे, बदनाम केलेला आहे काही लोकांनी. याचा सुद्धा तुम्ही विचार केला पाहिजे. परवा पोलीस भरती होती आणि मला फोन आला मुंबईवरून आणि सांगण्यात आलं 2 दिन में ताबड़तोड़ नामा समझो, मुस्लिम
छोरांदा को पुलिस भरती करने के आणि 2 दिन के अंदर समजाने होणे देखो. आता माझ्या नेटवर्क जो आहे त्या माझ्या नेटवर्कला सांगितलं, हनीफांच्याकडून मला निरोप आल्यामुळे मी फटाफटा सांगण्याचा प्रयत्न केला. दुर्दैव एवढं मोठं, जी नावं कळवली ती माणसं लेट पोचली. म्हणजे आमच्या माणसांच्या मध्ये समयसूचकता पाहिजे, समयसूचकता पाहिजे. पहिल्यांदा मी माझं कर्तव्य बजावणार आहे. आणि फक्त 2च पोलीस भरती झाले मुस्लिम समाजातले. कारण मुस्लिम समाजामध्ये पोलीस भरतीला लायक असणारी ढीगभर आमची पोरं आहेत. योग्य दिशा नसल्यामुळे त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचायला जमत नाही. सध्याच्या परिस्थितीबद्दल जरा थोडक्यात बोलण्याचा प्रयत्न करतो, कारण का तुमची जास्त परीक्षा घेणार नाही, नाहीतर ते बंदूकवाल्यासारखं प्रॉब्लेम येण्याची शक्यता आहे. परिस्थिती बिकट आहे. निराशावादी सूर नाहीये, आशावादी सूर एकीकडे आपल्या समाजाचं दिसतंय. निराशावादी सूर याचा अर्थ आपल्या देशात अल्पसंख्याकांची परिस्थिती म्हणजे मुस्लिम समाजातल्या सगळ्या पोट जातीची परिस्थिती फार बिकट आहे. ही एक धोक्याची घंटा आहे. दुसरा मुद्दा, सुधारण्याची सूज न येता, वाक्य लक्षात ठेवा, सुधारण्याची सूज येऊ देऊ नका. प्रत्यक्षामध्ये विचाराची प्रगती असणारा माणूस तयार करण्याचं काम आपल्याला केलं पाहिजे. कोट झाले, टॉय झाले, क्या करते छोरा. लोकांच्या चर्चा सुरू होती, लग्न लागायला थोडा अवकाश होता. एक बुड्ढा, एक बुजुर्ग इंसान दूसरे को बोल रहा है, छोरा एकदम कट में दिखते हो, अच्छा जोड़ा है, 1 नंबर का जोड़ा है. देखो कोट बीट क्या है, हो कोट इतना रुपये का लिहिला आहे, इतना तो झेज दिलाय, आता दिलाय, सगळं ऐकलं मी. हळूच एकदम म्हणते, क्या करते छोरा, गैरेज में काम को. क्या करते छोरा, गैरेज में काम को. हमारे लोग क्या करने ले, गैरेज में तो काम करने ले, नहीं तो क्या है, शाहीन शेख मटन शॉप. आता ही परिस्थिती बदलली पाहिजे आपल्याला. हा विनोदाचा मुद्दा जरी बाजूला ठेवला तर आपली मानसिकता बदलली पाहिजे. अपनी सोच को बदलना चाहिए. लाइन ऑफ थिंकिंग, विचाराची दिशा बदलली पाहिजे. आणि जोपर्यंत फक्त सुधारण्याची सूज असेल आणि प्रत्यक्ष विचाराची जोड नसेल तर तो समाज प्रगती करणार नाही. आपल्याला तसं चालणार नाही. बँजो वाजवा लागले, कोट घालून वाजवा लागले, किती नापास, तिसरी नापास, दुसरी नापास, नाही चालणार. आपणाला एक वेगळ्या पद्धतीची पिढी तयार केली पाहिजे. पहिले कहा जाता था, वाक्य लक्षात ठेवा, पहले कहा जाता था बाजू में रहमान का घर है. हे वाक्य जाणीवपूर्वक मी बऱ्याचशा ठिकाणी बोलत असतो, जास्त वेळ घेणार नाही. पहले कहा जाता था बाजू में रहमान का घर है, अब कहा जाता है बाजू में मुसलमान का घर. ये बदलाव क्यों आया भैया? या बदलाचा आणि माझा काही संबंध नाही. असो जेव्हा विचार कराल तर पहिले बळीचे बकरे तुम्ही बनाल. गुजरात में क्या हुआ, क्या हमारे लोगों की नियतच खराब थी हो. चुकीची विचाराची दिशा, शत्रू आपल्याच माणसांच्याकडून सगळं वधवून घेतो. नेमका शत्रू कोण आणि मित्र कोण हे समजून घेण्याची गरज आलेली आहे. नाहीतर एवढं मी माझे उद्योग उभा केले आणि चुकीच्या पद्धतीने चुकीचा इतिहास सांगून आमच्या मुस्लिम समाजाविषयी भडकवण्याचा प्रयत्न केला आणि एका झटक्यात जेवढे उद्योग उभारले तेवढे सगळे जळून खाक झाले. गुजरात मध्ये कित्येक लोक परागंदा झाले, सांगली मिरजेमध्ये येऊन राहिलेत. मला माझ्या समाजाचा प्रगती करायचा असेल तर इतर समाजाला सुद्धा माझ्या समाजाविषयी जो काय बुद्धिभेद केला जातो त्याला सांगितलं पाहिजे. बाबा रे, बुद्धिभेद म्हणजे कुठला? भारत पाकिस्तानची क्रिकेट मॅच, पाकिस्तान जिंकले की नाही हे टिंबा वाले साले फटाके उडवतात. आणि दुसरी गोष्ट काय, दुसरी गोष्ट म्हणजे 4-4, 5-5 बायका करतात हो. आणि यांचे फार लांबून चालून चाललंय, मुसलमानांचे फार लाड चाललेत. अहो ते सच्चराव वाचा, मुसलमानांचे लाड काय चाललेत ते कळेल तुम्हाला. किती मुस्लिम अधिकारी, किती क्लास 1 अधिकारी मुस्लिम आहेत त्याची आकडेवारी त्यामध्ये, किती IPS IAS अधिकारी आहेत त्याची आकडेवारी त्यामध्ये.
आणि या देशाचा पंतप्रधान, ह्या देशाचा राष्ट्रपती, ह्या देशाचा लष्कर प्रमुख, ह्या देशातले सगळे विभागाचे प्रमुख कोण आहेत? किती मुस्लिम आहेत? किती मुस्लिम आहेत? म्हणजे मुसलमानांचे लाड चाललेत म्हटलं जातं, वास्तव नाहीये. जाणीवपूर्वक बुद्धिभेद करणारी एक छुपी प्रवृत्ती आहे. ती कोणती प्रवृत्ती आहे हे सुद्धा शोधण्याचं काम केलं पाहिजे. आणि हे शोधत असताना अभ्यास करायची गरज आहे. वाचाल तर वाचाल, वाचाल तर वाचाल, नाही तर बळीचे बकरे बनाल. वाघाचा कधी बळी दिला जात नाही, बकऱ्याचाच बळी दिला जातो. त्यामुळं भविष्य काळामध्ये येणाऱ्या परिस्थितीवर तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करा. आणि आता एक समाधानाची बाब नौशादबाईंनी सांगितलं, आमच्यात काही मतभेद नाही. मी नौशादबाई सांगतो, मतभेद पण पाहिजेत, पण पुढचं वाक्य आहे का, बिन मुद्द्याचे मतभेद असता कामा नये. गट पण पाहिजे, परंतु गटबाजी पण असता कामा नये. आणि वाद पण पाहिजे, ज्यांच्याशी वाद त्यांच्याशी संवाद. हे ब्रीद वाक्य आमच्या शिकलगार समाजाच्या कानाकानामध्ये आपण रुजवण्याचं शपथ ह्या अधिवेशनामध्ये घेऊया. आणि दुसरा मुद्दा असा आहे की भविष्य काळामध्ये नेमकेपणानं वर्षभराचं फ्युचर प्लॅन बनवा. दरवर्षी एकत्र जत्रेच्या निमित्तानं जमणार, म्हणजे कसं, यात्रा जत्रा उरूस, साल में एक मेरे को मिलने तो भी मिलते, वो ना अच्छी बात है. आणि नौशादबाई साहेबांनी सांगितलं, मुंबईपेक्षा ह्या भूमीला एक ऐतिहासिक महत्व आहे. हे ऐतिहासिक महत्व जाणून देण्यासाठी सुद्धा हे लेंगरेची भूमी आणि हा उरूस तेवढाच महत्वाचा आहे. आणि या ठिकाणाहूनच महाराष्ट्रामध्ये शिकलगार समाजाची प्रबोधनाची चळवळ मोठी होणार आहे असं मला वाटतं. बोलत फार चाललोय, कारण का बोलत गेलो तरी त्या बंदूकवाल्यासारखी अवस्था होईल. फक्त मी काय फार मोठा पट्टीचा गायक वगैरे काय नाही, पण जाता आता एक छोटस मी गाणं म्हणणार आहे. आणि माहितीसाठी सांगतो की हे गाणं माझं स्वतःच वगैरे काही नाही, फक्त समाजाच्या बाबतीमध्ये एका कवीने लिहिलेलं आहे. त्या कवीचं मत त्या ठिकाणी ते मांडणार आहे. खरं म्हणजे त्याच्या अगोदर एक गोष्ट सांगतो मी आणि माझा विषय संपवतो गाणं म्हणून. गोष्ट अशी आहे, कदाचित तुम्हाला ही माहित पण असेल, पण थोडक्यात मी सांगतो गोष्ट. दोन भाऊ असतात आणि दोन्ही भाऊ हे मोठे झाल्यानंतर आई वडील ठरवतात की दोघांचं एकाच मंडपात उरकून टाकू, कशाला डबल डबल खर्च करायचा. आम्ही पण म्हातार झालोय, जायच्या अगोदर आमच्या डोळ्यासमोर झालेलं बरं. दोघा भावांचं लग्न होतं. लग्न झाल्यानंतर काही दिवसानंतर म्हातारं गेल्यानंतर म्हातारी सुद्धा निघून जाते. निघून गेल्यानंतर भावाभावांच्या मध्ये भांडायला सुरुवात होते. आणि भांडायला सुरुवात झाल्यानंतर आपल्याकडे कायमची मन आहे. आणि त्या म्हणीशी मी सहमत नाही, कारण मी महिलावादी दृष्टिकोन, स्त्रीवादी दृष्टिकोन ठेवणारा माणूस आहे. काय झगडे भाया भाया में लगे, देखो या औरता वैसे झगडे लगाते असते, बायकाच भांडण लावतात. म्हणजे बघा, प्रत्येक गोष्टीमध्ये स्त्रियांना दोष देणं हा एक प्रकार परंपरेने काही वाईट प्रवृत्तीने रुजवलाय. अशी चर्चा सुरू होते. आणि काही दिवसानंतर भाऊ भाऊ ठरवतात की बाबा काय झालं, भांडणं एकदा मिटूया, कशाला या भानगडीत पडायचं. काय ठरलं जातं, बाबा शेताची वाटणी निम्मी निम्मी झाली की नाही, निम्म शेत तुझं निम्म शेत माझं झालं. घराची वाटणी पण कशी केली, निम्मा अशी घर तुला निम्मा मला केलं, आता राहिलेल्या 2 वाटण्या करूया. मोठा जरा हुशार असतो, बाहेर वावरलेला असतो आणि मोठा सांगतो, भावड्या तू माझ्यापेक्षा लहान, मी दादा म्हणून आतापर्यंत माझं सगळं ऐकलंयस, आता हे पण 2 गोष्टी आहेत. 2 वाटणी कशाची चाललेली असते, 2 वाटणी असते. एक असतं नारळाचं झाड आणि दुसरं असतं गाई. मोठा भाऊ सांगतो लहान भावाला, सगळी वाटणीमध्ये ऐकलास, या 2 वाटणीमध्ये मी सांगतो तेवढा ऐक. मोठा भाऊ सांगतो, अरे नारळाचा झाडाचा वरचा भाग माझा, खालचा भाग तुझा. बारका भाऊ का अज्ञान असतो, तो म्हणतो हो. गाईचं असं करूया, पुढचा भाग गाईचा तुझा आणि मागचा भाग माझा. भाऊ लहान म्हणतो हो.
असेच काही दिवस निघून जातात. दिवस निघता निघता तो लहान भाऊ नारळाच्या झाडाला पाणी घालत असतो, खत घालत असतो. मोठा भाऊ नारळाच्या झाडावर नारळ काढून विकून पैसा मिळवत असतो. लहान भाऊ वैरण घालत असतो, गाईला चरवून आणत असतो. आणि नंतर मोठा भाऊ दूध काढून पैसा कमवत असतो. असेच दिवस निघून गेल्यानंतर शिकलगार समाजाच्या संघटनेच्या कार्यक्रमासारख्या एका कार्यक्रमामध्ये तो लहान भाऊ येतो, जरा शहाणा होतो, समजूतदार होतो. आणि एक दिवशी काय करतो, नारळाच्या झाडावर मोठा भाऊ चढलेला असतो, त्यावेळेला तो हातात कुऱ्हाड घेतो आणि भाऊ वर गेलेला बघतो. भाऊ व्यवस्थित नारळ काढायला लागलायस, काढ नारळ. आणि खाली तो काय करतो, कुऱ्हाडीनं तोडायला सुरुवात. वरचा भाऊ बोंबलायला सुरुवात करतो. ते म्हणतो, अरे काय करायला लागलायस? काय करत नाही, वाटणी व्यवस्थित झाल्या. वरचा भाग तुझा आणि खालचा भाग माझा आहे. खालच्या भागात मी काय करतो विचारायचं नाही. एक दिवशी मोठा भाऊ धार काढत असतो, मोठी किटली भरायला देतो आणि बरोबर मोठ्याच्या मोठा हातात दांडक घेतो आणि गाईच्या बरोबर नागपुडीला जेवढ्या जोरात मारता येईल तेवढ्या जोरात ठैरीचे मारल्या बरोबर किटली एकीकडे, भाऊ तिसरीकडे पडतो, दूध पडतं. आणि मोठा भाऊ बोंबलत म्हणतो, अरे काय काय करायला लागलायस? मागचा भाग तुझा आणि पुढचा भाग माझा आहे. पुढच्या भागात मी काय करतो विचारू नकोस. कशासाठी गोष्ट सांगितली? ऐकायला बरं वाटलं पाहिजे म्हणून. मला सांगा, ऐकायला बरं वाटलं पाहिजे म्हणून नव्हे, त्यातला एक भाग आहे. यासाठी सांगितलं, लहान भावासारखं वेळेनं जाग होणार का वेळेत जाग होणार? बोला की काहीतरी. वेळेत जागे होणार. एक छोटस गाणं म्हणतो आणि माझं मनोगत संपवतो, कारण दिवसभर बोलायची वाईट सवय आमच्यासारख्या लोकांना आहे. कारण आम्ही एक विडा उचललेला आहे समाजाला जागे करण्याचा. आणि एक वामनदादा कर्डकांचं गीत आहे, ते म्हणूया आणि आपापल्या जेवणाच्या ताटावर आपण जायला हरकत नाही. कारण माझा विषय आहे, ज्या विषयावर महाराष्ट्रामध्ये मी जातो तो या विषयाचं नाव आहे राईट टू फूड अँड राईट टू इन्फॉर्मेशन. माहितीचा अधिकार आणि अन्नाचा अधिकार. अन्न मिळालं पाहिजे, त्याच्यासाठी बऱ्याचशा तरतुदी आहेत. त्याच्यावर मी संशोधन करतो. TISS मध्ये माझे बरेचशा ठिकाणी लेक्चर पण झालेले आहेत. तर ते हे गाणं आहे वामनदादा कर्डकांचं. खरं म्हणजे मी हिंदी येते तर हनीफ भाईला म्हणलो, बाबा हनीफ भाई उर्दू हिंदी में जरा मुझको बात करने में दिक्कत आएगी. तो मराठीत बोललो तुझं चालते का? अरे म्हणले, आमची मातृभाषा शिकलगार समाजाची म्हणले मराठीच आहे. आणि मी उत्तरल्याबरोबर ऐकलं, सर्व पाहुणे मंडळीने मंडपात यावे. छान वाटलं, जीव भांड्यात पडला. कारण मी मराठी भाषिक मुसलमान आहे. बायकोचं नाव सुरेखा, पोराचं नाव पावेल आणि सोहेल, ते सगळे माझ्या सोबत आलेत. परंतु त्यांनी दीन आणि दुनियादारी दोन्ही पण सोबत नेण्याचा प्रयत्न केलाय. धाडसाचं काम केलंय. इसके आपले मी क्या बोलते, सबाब का काम किया. हे गाणं म्हणून समारोप करूया. वामनदादा कर्डकांचं गाणं आहे. कारण बोलत बसलो तर बराच वेळ बोलेन आणि त्याला पण काही मर्यादा येईल. हे गाणं माझ्या पाठीमागे म्हणायची गरज नाही, फक्त मी म्हणणार आहे यातला अर्थ समजावून घ्या. अरे तुझ्या हाती दूध आलं, तुझ्या हाती साय. अरे तुझ्या हाती दूध आलं, तुझ्या हाती साय. या समाजाचं काय रगड्या, समाजाचं काय, या समाजाचं काय रगड्या, समाजाचं काय. अरे काम नाही धाम नाही, सकाळी उठोनी सांग गड्या धन तुला येते रे कुठूनी. सांग गड्या धन तुला येते रे कुठूनी. अरे सांग गड्या तुझा धंदा आहे तरी काय. सांग गड्या तुझा धंदा आहे तरी काय. या समाजाचं काय रे गड्या, समाजाचं काय. या समाजाचं काय रे गड्या, समाजाचं काय. अशी काही प्रवृत्ती आहे, सगळ्याच लोकांना दोष देत नाही, अशी काही प्रवृत्ती ती शोधायचंय. तुझ्या हाती आहे गड्या समाजाची नाडी, बसायला गाडी तुला राहायला माडी. बसायला गाडी तुला राहायला माडी. सांग गड्या तुझा छंद आहे तरी काय.
सांग गड्या तुझा छंद आहे तरी काय, या समाजाच काय रे गड्या समाजाच काय, या समाजाच काय रे गड्या समाजाच काय, रोज रोज हॉटेलात जेवता कसे रे, मग गल्ल्यावरती काहीतरी ठेवता कसे रे, मग गल्ल्यावरती काहीतरी ठेवता कसे रे, हॉटेलात रोज खाता कोंबडीचे पाय, हॉटेलात रोज खाता कोंबडीचे पाय, या समाजाच काय रे गड्या समाजाच काय, या समाजाच काय रे गड्या समाजाच काय, तुझ्यासाठी तुझ्याकडे सारे काही आहे रे, पण माझ्यासाठी तुझ्याकडे आहे तरी काय रे, अरे वामनसाठी रोज रडे वामनची माय, वामनसाठी रोज रडे वामनची माय, या समाजाच काय रे गड्या समाजाच काय, या समाजाच काय रे गड्या समाजाच काय, अरे तुझ्या हाती दूध आलं तुझ्या हाती साय, या तुझ्या हाती दूध आलं तुझ्या हाती साय, या समाजाच काय रे गड्या समाजाच काय, या समाजाच काय रे गड्या। शुक्रिया, खुदा हाफिज, अल्लाह हाफिज। धन्यवाद सर।